राज्यातील विविध शहरांमध्ये हायकोर्ट क्लर्क पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट सुरू असतानाच परीक्षा केंद्रावरील कथित तांत्रिक अडचणींमुळे परीक्षार्थींमध्ये नाराजी पाहायला मिळाली। संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रावर संगणक आणि कीबोर्डच्या समस्या, आसन व्यवस्थेतील अडचणी तसेच पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना बाहेर जाण्यास अडथळा आल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकारामुळे संतप्त परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं। काही परीक्षार्थींनी अभिजित दिपके यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत परीक्षा केंद्रावरील अडचणी मांडल्या। त्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेतली। दरम्यान जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्तींनी दिपके यांना चर्चेसाठी बोलावलंय। या प्रकाराची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून लवकरच तोडगा काढण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मात्र लेखी आश्वासन मिळालं नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। आणि त्यांना लिखितमध्ये काहीच देण्यात नाही आलेले आहे। माईक सर, माईक भेटू शकतो का? आज जे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे त्यांनी भेटायला बोलवलं, लिहून काहीच दिलेलं नाहीये। त्यांनी फक्त हे सांगितले की हायकोर्टने याची नोटीस घेतलेली आहे की परीक्षेमध्ये जी धांदली झालेली आहे आणि त्याच्यावर निर्णय घेऊ, पण हे त्यांनी स्वतः लिहून नाही दिलेलं आहे। तर मला जे वाटतं ते हे आहे की कमीत कमी लिहून तरी दिलं पाहिजे, त्यांच्या ऑफिशियल स्टॅम्प आणि सिग्नेचरवर दिलं पाहिजे। बरोबर आहे, नोटिफिकेशन तरी काढायला लावा। कारण हा दोन मिनिटं हा प्रॉब्लेम फक्त या सेंटरचा नाहीये, बरोबर, राज्यभर झालेला आहे। नांदेडला झालाय, ठाण्यात झालाय, नाशिकमध्ये झालाय। तर हजारो स्टुडंटचा हा प्रश्न आहे। तर जोपर्यंत काही लिखित देत नाही तोपर्यंत आपण हलायचं नाही। कारण की एक मिनिट कारण की हल्लो होतं, मग उद्या करायचं काय? लिखित काय दिलेलं नाहीये, लिखित काहीच दिलेलं नाहीये। जर तुम्ही लिखितही देऊ नाही शकत, तुम्ही एवढं चोरून काम करतायत, तर आम्ही काय म्हणून भरोसा ठेवायचा?